हे बघू शकता मित्रांनो, हे आपल्या नर्सरीतलं खरबूजचे रोप आहेत. आणि या खरबूजच्या रोपावर एखाद्या रोपावर आपल्याला हे असं पानावरती नागमोडी आपल्याला हे बघा नागपुडी टाईपची आपल्याला हे डाग दिसत आहे. याला लीफ मायनर म्हणतात. लीफ मायनरमुळे का तर पानाच्या आतमध्ये एक सुरंग तो किडा बनवत असतो. त्याच्यामुळे अशा आपल्याकडे नागमोडी जे वळण आहेत या पानावरती आपल्याला पांढऱ्या कलरचे दिसत आहेत. मित्रांनो, जर असं आपल्या पिकावरती रोपावरती सुद्धा येतं आणि आपण जेव्हा फील्डमध्ये पिकावरती जेव्हा हे आपण लागवड करतो आपल्या शेतामध्ये, तर तेव्हासुद्धा या नागअळीचा किंवा लीफ मायनरचा आपल्या शेतात खूप प्रादुर्भाव होत असतो. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, जर कमी प्रमाणामध्ये जर अटॅक असेल तर आपल्याला इमोमॅक्टिन बेन्झॉइड 1.9 या औषधाचा आपल्याला वापर करायचा आहे. किंवा आपल्याला मार्केटमध्ये अबासिन नावाचं, क्रिस्टल कंपनीचं अबासिन नावाचं एक उत्पादन मिळतं, ज्यामध्ये ॲबामॅक्टिन 1.9 हा घटक असतो. त्याचा तुम्ही वापर या रोगावर मात करण्यासाठी तुम्ही करू शकता. जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्ही कृषी केंद्रवाल्यांना विचारू शकता. तुमच्या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये अटॅक झालेला आहे त्यानुसार तुम्ही त्याचा डोस ठरवू शकता. मित्रांनो, धन्यवाद.